मित्रांनो, तुमची इच्छा असेल की प्रत्येकाने तुम्हाला किंमत द्यावी, तुमचा मान सन्मान करावा, तुमच्या बोलण्याला किंमत द्यावी, तुम्ही जे सांगितलंय तेच करावे, तर तुम्हाला एक शक्तिशाली व्यक्ती बनावे लागेल. कारण आजच्या काळात लोक त्यांनाच किंमत देतात जे त्यांच्यापेक्षा शक्तिशाली आणि पॉवरफुल असतात. यासाठी तुम्हाला मदत करू शकते रिव्हर्स सायकोलॉजी. रिव्हर्स सायकोलॉजी असे एक शक्तिशाली साधन आहे ज्याचा वापर जगातले मोठमोठे यशस्वी लोक, मोठमोठे ब्रँड्स, कंपन्या आणि राजकारणी लोक करतात. रिव्हर्स सायकोलॉजी मध्ये तुम्ही डायरेक्ट लोकांना गोष्टी करायला सांगत नाही, पण अप्रत्यक्षपणे लोकांचे निर्णय बदलण्याचा प्रयत्न करता आणि शेवटी परिणाम तोच होतो जो तुम्हाला अपेक्षित असतो. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 6 अशा सायकोलॉजिकल ट्रिक्स बघणार आहोत ज्याचा वापर करून तुम्ही तुमचे कुटुंब, मित्रपरिवार, कामाच्या ठिकाणी आणि अन्य ठिकाणी स्वतःची किंमत वाढवू शकता. लोक तुमची रिस्पेक्ट करण्यासाठी, तुमचे बोलणे ऐकण्यासाठी अक्षरशः मजबूर होतील. माझी आवडती ट्रिक 4थी आणि 6वी आहे. पहिला नियम, तुम्हाला इंटरेस्ट जरी असला तरी लोकांना असे दाखवा तुम्हाला अजिबात इंटरेस्ट नाहीये. अमेरिकेमध्ये झालेल्या एका संशोधनानुसार प्रत्येक व्यक्तीमध्ये एक प्रतिक्रिया देण्याची वृत्ती असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला वाटते की त्याचे स्वातंत्र्य त्याच्याकडून हिसकावून घेतले जाणार आहे, तेव्हा त्याला सांगण्यात आलेल्या कामाच्या तो एकदम उलट्या गोष्टी करायला सुरुवात करतो. असे कित्येक वेळा घडते की एखाद्या व्यक्तीकडे तुम्ही आकर्षित होता, तुम्ही त्याला मिळवण्यासाठी खूप धडपड करता, पण तो तर तुमच्याबरोबर नीट बोलत सुद्धा नाही. असे होते कारण तुम्ही त्यांना असे दाखवत असता की तुम्ही त्यांच्यावर पूर्णपणे अवलंबून आहात. तुम्ही त्यांना हे दाखवत असता की तुम्हाला त्यांची खूपच गरज आहे. समोरच्याला असे वाटते तुमच्याबरोबर राहून ते तुमच्या गरजा पूर्ण करत आहे, म्हणजे त्यांची इच्छा नाहीये, पण फक्त तुम्ही म्हणता म्हणून ते तुमच्याबरोबर आहेत. यामुळे त्यांच्यामधली ही प्रतिक्रिया देण्याची वृत्ती ऍक्टिव्ह होते आणि मग ते तुमच्यापासून लांब पळायला लागतात. ह्याचप्रमाणे तुम्ही हे सुद्धा निरीक्षण केलं असेल, जेव्हा एखादा सेल्समॅन तुम्हाला काही विकण्याचा प्रयत्न करतो, तुमच्या मागेच लागतो, अप्रत्यक्षपणे तो त्याचा प्रोडक्ट विकण्यासाठी तुम्हाला फोर्स करत असतो. अशा वेळी तुम्ही त्याच्यापासून लांब पळायचा प्रयत्न करता, त्याला टाळायचा प्रयत्न करता. पण समजा दुसरीकडे एखादा व्यक्ती असे दाखवत असेल की त्याला तुमच्यामध्ये जास्त इंटरेस्ट नाहीये, तुम्ही त्याच्याकडे जास्त आकर्षित होता. जो सेल्समॅन फोर्स करण्याऐवजी घ्यायचा निर्णय तुमच्यावर सोपवतो, तुम्हाला अशा सेल्समॅन कडून वस्तू विकत घ्यायला जास्त आवडते. त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की एखाद्या व्यक्तीने तुमची किंमत करावी, तुम्हाला रिस्पेक्ट द्यावा, तेव्हा असे दाखवा तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाहीये. दुसरा नियम, जे कमी असते लोकांना तेच पाहिजे असते. एक प्रयोग केला गेला ज्याच्यामध्ये 2 बर्नींमध्ये काही चॉकलेट्स ठेवण्यात आले. एका बर्नीमध्ये 2 चॉकलेट ठेवले आणि दुसऱ्या बर्नीमध्ये 10 चॉकलेट ठेवण्यात आली. पण लोकांनी तीच चॉकलेट निवडली ज्या बर्नीमध्ये 2 चॉकलेट होती. याने हे सिद्ध झाले की आपल्याला त्या गोष्टींची जास्त किंमत असते ज्यांचे प्रमाण नेहमी कमी असते. ह्याचे अजून एक उदाहरण म्हणजे जेव्हा एखादे प्रोडक्ट आपल्याला लिमिटेड ऑफर मध्ये किंवा लिमिटेड एडिशन मध्ये मिळते, तेव्हा लोक अक्षरशः त्या प्रोडक्टवर तुटून पडतात आणि काही वेळातच ते सगळे प्रोडक्ट विकले जातात. ही संकल्पना फक्त मार्केटिंग मध्येच नाही तर सगळीकडे वापरली जाते. तुम्ही हे निरीक्षण केलं असेल की आपल्या भारत देशामध्ये त्या शाळा किंवा कॉलेजला लोक जास्त निवडतात जिथे कमीत कमी जागा उपलब्ध असतात आणि जास्त कॉम्पिटिशन असते. आपल्या सगळ्यांची ही धारणा असते की ज्या गोष्टी आपल्याला मोठ्या मुश्किलीने मिळतात त्या खूप चांगल्या असतात. जर तुम्हाला ही संकल्पना तुमच्या आयुष्यात वापरायची असेल आणि चांगले नातेसंबंध निर्माण करायचे असतील तर लोकांसाठी कमी उपलब्ध राहा, म्हणजे कधीही कोणासाठी सतत उपलब्ध राहू नका, जेणेकरून समोरच्याच्या नजरेत तुमची किंमत आपोआप वाढेल. कारण तुम्ही जर सतत लोकांसाठी उपलब्ध राहाल तर लोक तुम्हाला गृहीत धरायला सुरुवात करतील. नियम क्रमांक 3, जास्त करून लोक स्वतःच्या चुका स्वीकार करत नाही. लोक स्वतःचे अज्ञान स्वीकार करण्याऐवजी स्वतःला जास्त शहाणे समजतात. ते असे दाखवायचा प्रयत्न करतात त्यांना बरंच काही माहिती आहे, पण वास्तवात त्यांना काहीच माहिती नसते. एका अभ्यासामध्ये लोकांना त्यांच्या ड्रायव्हिंग स्किल्स बद्दल स्वतःला रेटिंग द्यायला सांगण्यात आले, तेव्हा त्यातल्या 80% लोकांनी स्वतःला अबाव ॲव्हरेज म्हणून रेटिंग दिले.
पण वास्तवात त्यातले फक्त 49.9% लोकच अबोव्ह एव्हरेजच्या श्रेणीमध्ये येत होते. लोक स्वतःला हुशार यासाठी दाखवत असतात की त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये स्वतःला मूर्ख ठरवायचे नसते. त्यामुळे त्यांना जेव्हा काही समजत नाही तेव्हा ते फक्त हा लहा मिळवत राहतात, किंवा मग ते आपले मत मांडताना म्हणतात, हे मी कुठेतरी वाचले होते किंवा इंटरनेटवर कुठेतरी पाहिले होते. पण ते हे स्वीकार करायला तयार होत नाही की त्यांना ती गोष्ट माहिती नाही. त्यामुळे हे कबूल करणे की तुम्हाला या गोष्टीबद्दल काहीच माहित नाही किंवा एखाद्या गोष्टीबद्दल तुमच्याकडे पुरेसे ज्ञान नाही, याला खूप मोठे धैर्य लागते. तुम्ही लोकांना हे दाखवत असता की तुम्हाला काही सगळ्या गोष्टींचे ज्ञान नाहीये. जेव्हा तुम्ही तुमचे अज्ञान लोकांसमोर ठेवत असता तेव्हा लोकांच्या नजरेत तुमचा रिस्पेक्ट वाढतो. ते तुम्हाला त्यांच्यासारखेच समजतात आणि ह्याच गोष्टीमुळे ते तुमची रिस्पेक्ट करतात. नियम क्रमांक 4, गिव्ह अँड टेक, देवाणघेवाणचा नियम. हॉटेल्समध्ये अनेक प्रयोग करण्यात आले आणि हे तुम्ही सुद्धा अनुभवले असेल. जेव्हा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये जाता, तुमचे खाऊन झाल्यानंतर जेव्हा वेटर बिलाबरोबर कॉम्प्लिमेंटरी म्हणून तुमच्यासाठी काहीतरी खास घेऊन येतो, जसे की स्वीट्स, चॉकलेट, ती अशी गोष्ट असते जी तुमच्यासाठी एकदम फ्री असते. सर्वसाधारणपणे बऱ्याच हॉटेल्समध्ये बिलाबरोबर बडीशेप दिली जाते. आता ह्या प्रयोगात असे आढळून आले, जेव्हा वेटर आपल्या ग्राहकांना बिलाबरोबर एक चॉकलेट देतो त्यामुळे त्यांच्या टिपमध्ये 3% वाढ होते. पण जर त्यांनी एका चॉकलेट ऐवजी 2 चॉकलेट दिले तर त्यांची टिप 14% वाढते. या संशोधनामध्ये हे सुद्धा आढळून आले की जेव्हा वेटर एक चॉकलेट दिल्यानंतर परत येऊन अजून एक चॉकलेट देतो आणि ग्राहकाची स्तुती करतो, म्हणजे असे काय म्हणतो की तुम्ही खूप चांगली लोक आहात, फक्त तुमच्यासाठी हे एक्स्ट्रा चॉकलेट. ह्या कृतीने त्यांच्या टिपमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसली, जी 23% होती. ह्या नियमानुसार जास्त करून लोकांना दुसऱ्यांचे उपकार घ्यायला आवडत नाही. जर तुम्ही एखाद्याला तुमच्या घरी पूजेसाठी बोलवले असेल तर पुढच्या वेळी जेव्हा त्याच्याकडे पूजा असेल तेव्हा तो सुद्धा तुम्हाला बोलवेल. तुम्ही ज्या प्रकारची वागणूक लोकांना द्याल, त्यांना गिफ्ट द्याल, त्यांची स्तुती कराल, तर ह्याने काही फरक पडत नाही की तुम्ही किती छोटे किंवा मोठे काम करता. समोरचा आपसुकच तुमची किंमत करायला सुरुवात करतो, तुम्हाला रिस्पेक्ट देतो, कोणत्या ना कोणत्या मार्गाने तुम्हाला परत काहीतरी देण्याचा प्रयत्न करतो. पण कोणतीही गोष्ट एका लिमिटमध्ये केलेली चांगली. तुम्ही जर हे जास्त प्रमाणात करायला सुरुवात कराल तर लोक तुम्हाला गृहीत धरतील, तुम्हाला हलक्यात घेतील. नियम क्रमांक 5, लोकांना नेहमी सोशल प्रूफ लागते आणि ते तुम्ही त्यांना दिले पाहिजे. सोशल प्रूफ म्हणजे लोक गोष्टी एकमेकांना बघून करतात. याला इंग्लिशमध्ये हर्ड बिहेवियर म्हणतात. जेव्हा आपण अनेक लोकांना एखादी गोष्ट करताना बघतो तेव्हा ती गोष्ट करण्याची आपली शक्यता वाढते. खूप वर्षांपूर्वी एक अफवा पसरली होती की गणपती दूध पितो. तेव्हा गणपतीच्या मंदिरात रांगाच्या रांगा लागल्या होत्या गणपतीच्या मूर्तीला दूध पाजण्यासाठी. याला सोशल प्रूफ म्हणतात. कधी कधी जवळच्या लोकांचे आपल्यावर प्रेशर सुद्धा असते. ते आपल्याला एखादे काम करण्यासाठी मोटिवेट करत असतात. हे एक प्रकारचे सोशल प्रेशर असते. आपल्याला वाटते सगळी लोक हे काम करत आहे तर हे नक्कीच बरोबर असेल. अजून एक उदाहरण बघूया. समजा ऑनलाईन तुम्ही एखादी वस्तू विकत घेत असाल तेव्हा तुम्ही ती वस्तू विकत घ्याल जिला फक्त एक रिव्ह्यू आहे आणि 5 स्टार रेटिंग आहे, किंवा ती वस्तू विकत घ्याल जिला 5000 रिव्ह्यूज आहेत आणि त्याची 4.5 रेटिंग आहे. जास्त करून लोक दुसरी वस्तू विकत घेतील कारण जास्त लोकांनी ती वापरली आहे आणि तिला रेटिंग पण चांगले दिले आहे. अनेक वेळा तुम्ही सुद्धा हे अनुभवलं असेल की टीव्हीवर कॉमेडी शोज मध्ये खोटे हसू ऍड केले जाते. काही लोकांना ते आवडत पण नाही, पण हे खोटे हसू ऍड केल्यामुळे बरीच लोक हसू येत नसेल तरी हसतात आणि तो शो हिट होतो. हे सोशल प्रूफ तुम्ही स्वतःची किंमत वाढवण्यासाठी वापरू शकता. नियम क्रमांक 6, प्रत्येकाला आव्हान स्वीकार करायला आवडते. कल्पना करा, एक आई आपल्या मुलाला पालेभाजी आणि पोळी खायला देते. बाकी मुलांप्रमाणे तो मुलगा सुद्धा ते खाण्यास नकार देतो. यावर आई त्याला म्हणते, तू जर हे खाल्लेस तर नंतर तुला आईस्क्रीम देण्यात येईल, पण मला माहिती आहे तू काही हे खाणार नाहीस. हे ऐकून तो मुलगा चवताळून उठतो आणि ते आव्हान स्वीकार करून भाजी पोळी खाऊन दाखवतो. अनेक मोठमोठी लोक सुद्धा या युक्तीचा वापर करतात, जसे की जिम ट्रेनर्स, शिक्षक, प्रोफेसर वगैरे वगैरे. पर्सनल ट्रेनर्स त्यांच्या ॲथलीटला मोटिवेट करण्यासाठी
या ट्रिकचा वापर करतात. जसे की तुला जर ही स्पर्धा जिंकायची असेल तर तुला प्रत्येक दिवशी 8-8 तास ट्रेनिंग करावी लागेल. पण मला वाटते तुझ्यामध्ये एवढी शिस्त नाही की तू रोज हे करू शकतो. हे ऐकून ट्रेनरला खोटे सिद्ध करण्यासाठी ॲथलीट आपल्या लिमिटला पुश करून रोज कठीण ट्रेनिंग करतात आणि मग त्या लोकांची ती किंमत करायला लागतात ज्याने त्यांना त्यांची ही लिमिट पुश करण्यासाठी मदत केली. मित्रांनो, हे होते ते 6 जबरदस्त नियम ज्याचा वापर करून तुम्ही स्वतःची किंमत वाढवू शकता. तुम्हाला सगळ्यात जास्त कोणते नियम आवडले मला कमेंटमध्ये सांगा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.